राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः बिघडलेली आहे आणि राजकोषीय तूट सुद्धा प्रचंड वाढली आहे। निधी वाटपामध्ये सुद्धा प्रचंड भेदभाव। विकासासाठी निधी फक्त मुंबई पुणे ठाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि 25% कमिशनसाठीच हा निधी वापरला जातो आहे। निकृष्ट दर्जाची कामे केली गेली आहे। मेघा इंजिनिअरिंग सारख्या कंपनीवर 3000 कोटी रुपये अतिरिक्त खर्च म्हणजे तिजोरीवर बोजा टाकून टेंडर दिल्यामुळे कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले होते आणि त्यानंतर तो निविदा रद्द करून 3000 कोटी कमी करावे लागले। यावरून भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे हे राज्यातील जनतेला आता दिसत आहे आणि यासाठी हे सर्व बघितल्यानंतर राज्य पूर्णतः दिवाळखोरीकडे निघाला आहे आणि या मोठ्या शहरामध्ये जो पैसा खर्च केला जातो आणि लहान शहरे या संपूर्ण विकासाच्या पासून दूर गेली आहे आणि त्याही पलीकडे या संदर्भात मुख्यमंत्री विदर्भातले असून विदर्भाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे। विदर्भाकडे दुर्लक्ष करून तिजोरी कशी खाली होत आहे, तिजोरी खाली होत असताना कर्जाचा डोंगर किती मोठा होत आहे हे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे। वारंवार सरकार मोठमोठ्या पुरवणीच्या मोठ्या रकमांचं पुरवणी मागण्या सादर केले जातात। त्यामध्ये पण कधीच डॉक्टर आणि शिक्षक भरती किंवा शहरातील पायाभूत छोट्या शहरातील पायाभूत सुविधाकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे। एक लाडकी बहीण म्हणून पाठ थोपटणाऱ्या सरकारचं लाडक्या बहिणीच्या रक्षणाकडे सुरक्षितेकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे। राज्यात 18 वर्षाखालील लाडक्या लेकी आमच्या छोट्या मोठ्या चिमुकल्या या पूर्णतः असुरक्षित आहेत। 2021 ते 25 मध्ये या राज्यामध्ये लहान मुलीवरील अत्याचारांचे 37,000 गुन्हे दाखल झालेले आहेत। महिलांवरील अत्याचारांचे दररोज 24 अल्पवयीन मुलीची छेड आणि अत्याचारचे गुन्हे नोंदले जात आहेत। राज्यात सर्वात जास्त अल्पवयीन मुलीवरील अत्याचारामध्ये मुंबईमध्ये तर घटना मोठ्या प्रमाणात आहेतच, पण अत्याचारामध्ये महाराष्ट्र हा आता 1 क्रमांकावर पोहोचलेला आहे। लहान मुलीच्या छेडखानी अत्याचारामध्ये आणि त्यांच्यावर झालेल्या मोठ्या अनैतिकतेमुळे 18 वर्षाखालील मुलीची छेड काढल्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर 2021च्या तुलनेत 2025 मध्ये 3500 पेक्षा जास्त गुन्हे वाढलेले आहेत। याची आकडेवारी जर आपण सांगितली तर 2021 मध्ये हे गुन्हे एकूण नोंदले गेले लहान मुलीवरील आणि महिलांवरील अत्याचारामध्ये 6728। हे आमचे आकडे नाही, सरकारी आकडे आम्ही सांगतो। उद्या खंडन करतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री। 2022 मध्ये 8355, 2023 मध्ये 9500